व्हायरल इंडियावरती थेट लाईव्ह. साहेब येतात साहेब येतात त्याच्यामुळे मला पण लवकर आटपायला लागणार आहे. जमलेल्या माझ्या बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, पहिल्यांदाच मला असं बघत असाल ना तुम्ही. माझा आजचा दिवस कसा गेलाय ना हे मला कोणीही विचारू नका. माझ्या 32 वर्षातला एवढा घाणेरडा दिवस माझ्या आयुष्यात गेला नाही, कारण राजसाहेबांची पहिली जाहीर सभा ही माझ्यासाठी आहे आणि मला त्याच्यात बोलावं लागणार आहे. त्याच्यामुळे ही भीती तुमची नाही आहे, तर मागे जे बसणार आहेत ना त्यांची आहे. 22 ऑक्टोबरला मला वाटतं आपल्या पक्षाची पहिली लिस्ट आली. त्याच्यात मी अधिकृत उमेदवार म्हणून राजसाहेबांचा जाहीर झालो. त्याच्यानंतर जे चालू आहे ते माझं ऑटो पायलटवरच चालू आहे, कारण एवढे मुलाखती, एवढे भाषणं मी आयुष्यात कधी दिली नाही आहेत. मला वाटतं लिस्ट जाहीर झाल्यानंतर 3 तासात पहिल्या शिवसेनेचा एक उमेदवार जाहीर झाला. त्याच्यानंतर माझ्या काकांना वाईट वाटलं की मी कसा मागे पडलो. 1-2 दिवसात त्यांचा पण उमेदवार जाहीर झाला. तो उमेदवार जाहीर झाल्या झाल्या मी पहिला फोन हा संदीपजींना केला. तुम्ही आत्ता पण विचारू शकता, आमच्या संदीप देशपांडे सरांना केला, कारण मी बातम्या ऐकायला लागलेलो की कुठेतरी वरळीमधनं माघार घेतली तर आम्ही माहीममधनं माघार घेऊ. हे फक्त बातम्या येत होत्या, मला माहीत नव्हतं खरं आहे की खोटं आहे. पण पहिला फोन मी संदीपजींना केला की माघार घ्यायची नाही, आपण उतरलोय ते जिंकण्यासाठी आणि जिंकायचंच. आठवतं ना सर? त्याच्यानंतर मग माझ्या मुलाखती चालू झाल्या आणि मग त्रिकोणी एक लढत आहे, ते त्यांचे प्रश्न चालू झाले. त्रिकोणी एक लढत आहे, तुम्हाला काय वाटतं? हे त्रिकोणी नाही आहे, माझ्यासमोर एक तर 5 किंवा 6 उमेदवार आहेत. ते 6चे 600 जरी असले तरी मला फरक पडत नाही, कारण माझा माहीमकरांवर विश्वास आहे. कारण आता खूप सहन केलंय माहीमकरांनी. मी इकडे 32 वर्ष राहिलोय. मी वेगळा फिरतोय, माझी मिताली माझी बायको माझ्यावर फिरते, माझी आई वेगळी फिरते, माझे सासरे फिरतात, माझी सासू फिरते, माझी आत्या फिरते. आम्ही सगळे वेगवेगळ्या ठिकाणी फिरतोय आणि मला वाटतं दुपारच्या जेवताना आम्ही भेटतो, कारण तेव्हाचा प्रचार बंद असतो. तेव्हा माझी आई मला एक गोष्ट सांगत होती की ती कोळीवाड्यात गेलेली आणि एका कोळी बांधवांनी तिला सांगितलं की ती, मला वाटतं दुपार का संध्याकाळ होती, मला वाटतं त्या कोळी बांधवाने सांगितलं की आमच्या घरी पाणी नाही येते, आमची दिवाळीची पहिली अंघोळ नाही झाली आहे, त्याच्यामुळे त्याचं तुम्ही काय करू शकता का? हे मला ऐकल्यावर एवढं वाईट वाटलं. 2024मध्ये मुंबई ही मला वाटतं देशाची आर्थिक राजधानी आहे, तर त्याहून माहीम एवढा सुसंस्कृत, अभ्यासू असा परिसर म्हणून ओळखला जातो. त्याच्यात पाणी ही आपली समस्या आहे. आपण ह्या मुद्द्यांवर निवडणूक लढतोय. आपले पोलीस बांधव असतील, मला वाटतं एकदा त्यांची घरं जाऊन बघा, जे आपल्या मुंबईला सुरक्षित ठेवतात, जे आपल्या महाराष्ट्राला सुरक्षित ठेवत आहेत, त्यांचे घरं बघा जाऊन. बिचारे काय मागतात ते? त्यांचे स्लॅब्स पडतात, बिल्डिंग कोसळायला आलेत, ते ज्यांची सुरक्षा करतात ते असुरक्षित आहेत. कोळी बांधव, मला अनेक कोळी बांधव मला भेटले, जे बोलले की आम्ही सकाळचे मासे पकडायला जातो, पण पकडताना जास्ती करून कचराच साठतो त्या जाळीत. ही आपली समस्या आहे. हा समुद्र किनारा स्वच्छ करणं, साफ करणं हे माझं स्वप्न आहे, पण त्यात ह्या समस्या येत आहेत.
बरं, स्वच्छ केल्यावर अनेक रोजगार होऊ शकतात ही वेगळी गोष्ट. तो स्वच्छ का तुम्हाला आपल्याला कसं झालंय की असं आहे ना, ठीक आहे, जगण्याची सवय झाली आहे, ती मला कुठेतरी काढायची आहे. तुम्हाला एक समुद्रकिनारा कसा असावा हे तुम्ही बघितल्यावर तुम्ही अवाक व्हाल. कारण मी स्वच्छ साफ समुद्रकिनारा बघितलाय आणि मला वाटतं की प्रत्येकाने तो बघितला पाहिजे, प्रत्येक नागरिकांनी तो बघितला पाहिजे. कारण तो निसर्गाने आपल्याला दिलाय, तो ना सरकारने दिलाय ना आम्ही दिलाय. माझं खरं सांगू तर मला ह्या गोष्टींच्या बाहेर जाऊन काम करायचं आहे. माझं विजन खूप मोठं आहे. पोलीस बांधव असतील किंवा आपले कोळी बांधव भगिनी असतील किंवा महिला असतील किंवा आजी आजोबा असतील, मला सगळ्यांच्या ह्या गरजा तर मला मी जिकडे जिकडे फिरतोय तिकडे जे विषय येत आहेत माझ्यासमोर हे सहजपणे सुटू शकणारे विषय आहेत. म्हणजे त्यांच्या गरजा पण मोठ्या नाही आहेत. तुम्ही मला एकदा एक संधी द्या, हे सहजपणे सुटणारे विषय आहेत. मी तुम्हाला एका महिन्याच्या आत हे सोडून दाखवतो, पण तुम्हाला 5 वर्षात काय होऊ शकतं ह्याचा तुम्हाला अंदाजा पण नाही आहे. गेले 32 वर्ष मी इकडे राहिलो. माझा आता मुलगा आहे 2 वर्षाचा. लहानपणापासून मला वाटतं अनेक लोकांना बघत आलो. मी माझ्या जुन्या घरी भेटत आलो, कारण साहेबांकडे खूप लोक यायची. त्याच्यानंतर मी माहीममध्ये फिरताना मी चालतच फिरतो, मला गाडीची आवश्यकता लागत नाही. मी सिद्धिविनायकला जातो, अनेक ठिकाणी ऑफिसला जाताना मी चालतच फिरतो. चालत फिरताना म्हणजे माहीममध्ये चालत फिरताना अनेक लोक मला अप्रोच करतात की हे विषय तुम्ही सोडवू शकता का. ह्याच्यासाठी आमदार व्हायची पण गरज नाही आहे. पण मी चालताना एक नोटीस केलं आहे की तो एक समाधान जे होतं, म्हणजे समाधान म्हणजे तो नाही, एक आयुष्यात जे समाधान लागतं ते जे होतं ते कुठेतरी कमी झालं आहे. मी आताचं तुम्ही माहीम बघितलं, मुंबई बघितलं, महाराष्ट्र बघितलं, ते समाधान ह्या शहरांमध्ये ह्या राज्यामध्ये राहण्याचं कुठेतरी कमी झालं आहे. मला ते समाधान परत आणायचं आहे. ती तुमच्या तोंडावरचं स्माईल आहे ती परत आणायची आहे आणि त्याच्यासाठी मी काम करणार आहे. त्याच्यामुळे तुमच्या मूळ गरजा आहेत त्या तर आपण सोडवूच, पण ह्या गोष्टीसाठी मला काम करायचं. आमचं विजन खूप मोठं आहे. म्हणून मला वाटतं येत्या 20 तारखेला रेल्वे इंजिन या निशाणीवर 1 नंबर दाबून तुम्ही मला भरघोस मताने निवडून द्यावं ही माझी ईश्वर चरणी पण इच्छा आहे आणि तुमच्याकडनं पण अपेक्षा आहे. आणि हेच बोलायला मी तुमच्यासमोरच आलो आहे. मी जास्त बोलणार नाही कारण साहेब पण येत आहेत, त्याच्यामुळे एवढं बोलून मी थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप अप्रतिम आणि संवेदनशील भाषण होतं अमित साहेबांचं. इथे अमित साहेबांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील फुल मार्केट व्यापाऱ्यांनी आपल्या मनसेत प्रवेश केलेला आहे. जोरदार टाळ्या त्यांचं आणि त्यांच्या फलकाचं उद्घाटन अमित साहेबांच्या हस्ते होते. जोरदार टाळ्या. माननीय साहेबांचं व्यासपीठावर आगमन होत आहे. सर्वांनी टाळ्याच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. मुलासाठी राज ठाकरे मैदानात उतरलेले आहेत आणि त्यांची सभा या ठिकाणी पार पडतेय. आपण या सभेची लाईव्ह दृश्य प्रभादेवीमधून पाहू शकतोय. राज ठाकरे यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. अमित ठाकरेंसाठी राज ठाकरे गर्जना करणार आहेत कारण त्यांची पहिली सभा या माहीम विधानसभा मतदारसंघासाठी होतीये. अमित ठाकरेंसाठी राज ठाकरे मैदानात उतरलेले आहेत आणि माहीममधून पहिली राजगर्जना होणार आहे. कारण एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून देखील सदा सरवणकर उभे आहेत. दुसरीकडे उभाट्या गटाने उद्धव ठाकरे यांनी देखील माहीममधून महेश सावंत नावाचे उमेदवार या ठिकाणी दिलेले आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांची अर्थातच कोंडी झालेली आहे. कारण महायुतीकडनं उमेदवार न देण्यासाठी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न केले, परंतु त्याला अपयश आलं. यावरती राज ठाकरे काय बोलतायत हे पाहणं महत्त्वाचं आहे. राज ठाकरे लाईव्ह थेट आपण या सभेतच सहभागी होऊयात. यानंतर तुमची मतं खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा. जमलेल्या माझ्या सर्व हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो,
मी आता जवळपास गाडीने दुबईवरून इकडे आलोय. कुठे गेलो होतो तिथून आता मला सतत धाकधूक होती. आणि मी पहिल्यांदा दिलगिरी व्यक्त करतो आणि आभार मानतो माझ्या वर्सोव्याच्या माझ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांचे. माझी तिकडे सभा ठरली असताना मला तिथे जाता नाही आलं, कारण या मुंबईच्या ट्रॅफिकमधनं रस्ता काढत काढत येईपर्यंत हैराण व्हायला होतं. आणि मी जर समजा बोरिवलीची सभा आटपून जर वर्सोव्याला गेलो असतो तर मी इथे पोहोचूच शकलो नसतो. आणि मी भाषण चालू असताना मला मेसेज आला वर्सोव्यातनं मला की आमच्या इकडे आम्ही स्क्रीन लावली आहेत आणि तुमचं बोरिवलीचं भाषण आम्ही इथे लाईव्ह दाखवतोय. अजून थोडा वेळ बोललात तरी चालेल, कारण हे सगळं इथे दाखवलं जातं आहे, इकडे ऐकतायत लोक. आणि म्हणून मग मी इथे वेळेवरती पोचू शकलो. सहसा जी मी गोष्ट कधीच करत नाही ती मला आज इथे सभेला येताना मला करावी लागली, ते म्हणजे सगळे सिग्नल तोडत यावं लागलं. आणि म्हणून मी आज इथे आपल्यासमोर मी येऊ शकलो, वेळेत येऊ शकलो. एक तर या सगळ्या निवडणूक आयोगाने हातामध्ये दिलाय मुळात वेळ कमी, 14-15 दिवस दिले, आणि 14-15 दिवसात एवढ्या सगळ्या सभा आटपायच्या कशा? सगळ्या ठिकाणी पोहोचणंच अशक्य आहे. मुंबईतल्या मुंबईत पोहोचता नाही येते, महाराष्ट्रात कुठे पोहोचायचं? पण आज ही विधानसभेची निवडणूक लागली आहे. माझा बराच काळ या भागात गेला सामनामुळे. मी आता आतमध्ये ज्यावेळेला येत होतो त्यावेळेला ज्याला आपण फ्लॅशबॅक म्हणतो ना, फ्लॅशबॅक, असे फ्लॅशबॅक मला येत होते. ती इमारत आहे कुठे इथे? मागे काय योगायोग असेल मला कल्पना नाही या सगळ्या गोष्टींचा. पण जे पहिलं साप्ताहिक जे काढलं माननीय बाळासाहेबांनी आणि माझ्या वडिलांनी मिळून, मार्मिक, त्याचा प्रेस जिकडे तो छापला जायचा तो देखील इकडे या प्रभादेवी इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये. ज्या मार्मिकमधनं शिवसेना निर्माण झाली आणि शिवसेना निर्माण झाल्यानंतर त्याच्यातनं सामना निर्माण झाला, तो देखील प्रभादेवीमध्ये झाला. हा संपूर्ण भाग हा थोडासा मला जुन्या आठवणी सगळ्या उजळायला लावतो. आमच्या घरामध्ये 1922 साली माझ्या आजोबांनी पहिलं काय म्हणून त्याला महिन्याला निघतं ते मासिक आणि 15 दिवसाला निघतं ते काय पाक्षिक, आणि ते पहिलं सुरू केलं. त्याचं नाव होतं प्रबोधन. म्हणजे केशव सीताराम ठाकरे यांचं प्रबोधन नावाचं पाक्षिक सुरू झालं आणि मग माझ्या आजोबांना लोक प्रबोधनकार म्हणून ओळखू लागले. पत्रकारिता, व्यंगचित्रकारिता, चित्रकारिता या सगळ्या गोष्टी माझ्या घरामध्ये मी पाहत आलो. आजोबांनी प्रबोधन नावाचं पाक्षिक सुरू केलं आणि त्याच्यानंतर 1960 साली या इथेच दादरमध्येच
साप्ताहिक सुरू झालं मार्मिक. त्याच्या अगोदरचा संयुक्त महाराष्ट्राचा सगळा काळ, त्या संयुक्त महाराष्ट्राच्या काळामध्ये आचार्य यात्रेंची 2 वर्तमानपत्र होती, एक मराठा आणि एक नवयुग. आणि मराठामध्ये माननीय बाळासाहेब व्यंगचित्र करत आणि नवयुगमध्ये माझे वडील श्रीकांत ठाकरे हे व्यंगचित्र करत. हा सगळा अख्खा इतिहास करत करत मार्मिकची स्थापना झाली, मार्मिक सुरू झाला. आणि मार्मिक सुरू झाल्यानंतर मग त्याच्यातनं एके दिवशी मराठी माणसावरती अन्याय होतोय, म्हणजे त्याच्यामध्ये सदर असायचं, वाचा आणि थंड बसा. याद्या यायच्या त्याच्यामध्ये की मराठी माणसाला कसं डावललं गेलं आणि इतर दाक्षिणात्य कसे येत आहेत आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी कशा होत आहेत. आणि त्याचं फक्त सदराचं नाव होतं वाचा आणि थंड बसा. आणि मग हळूहळू हळूहळू या गोष्टीला सुरुवात झाली आणि मग सुरू झालं वाचा आणि उठा. आणि मग त्याच्यातनं एके दिवशी माझ्या आजोबांनी माननीय बाळासाहेबांना विचारलं की भाषण ते फिरतोय सगळीकडे, त्याला काय आकार बिकार काही देणारच की नाही. माननीय बाळासाहेबांनी सांगितलं की द्यायची इच्छा आहे, परंतु अजून मला समजत नाही आहे काय ते काय करायचं. नाव काय ठरवलंय म्हणजे अजून डोक्यात काही नाव नाही आहे. मी सांगतो नाव काय द्यायचं. त्याचं नाव द्यायचं शिवसेना. आणि याच्यातनं एक संघटना उभी राहिली, संघटनेचा पक्ष उभा राहिला. आणि मग आम्ही त्या मुशीमधनं सगळे आम्ही देखील उभे राहिलो. आणि मग मी एक व्यंगचित्रकार म्हणून माझी मार्मिकमध्ये सुरुवात झाली. मी त्याला खरं तर शाळा आणि कॉलेजच्या मध्ये असा होतो, म्हणजे 9वी 10वीत ती गोष्ट असेल. आणि तेव्हा मी सगळी सुरुवात केली मार्मिकमध्ये व्यंगचित्र करायला. आणि त्या सगळ्या लहानपणापासूनच्या सगळ्या संस्कारातनं त्याच्यातनं मला राजकारण समजायला लागलं, त्याच्यामधनं मला महाराष्ट्र समजायला लागला. त्याच्यानंतर माझ्या आजोबांची पुस्तकं सगळे मार्मिक आणि सगळं वाचत असताना, इतरांचे लेख वाचत असताना महाराष्ट्राबद्दलचं प्रेम, महाराष्ट्राचा त्याग, महाराष्ट्र किती मोठा आहे, महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्राचा स्वाभिमान, या सगळ्या गोष्टी मला त्याच्यातनं समजायला लागल्या. आणि मग 1985 साली माननीय बाळासाहेबांनी आणि माझ्या वडिलांनी व्यंगचित्र करायचं बंद केलं. आणि त्याच्यानंतर संपूर्ण व्यंगचित्राची जबाबदारी माझ्यावरती येऊन पडली. 88 साली मला असं वाटतं की साबणा आला, तोपर्यंत मी 2 वर्ष मार्मिक आणि लोकसत्तेमध्ये फ्रीलान्सर म्हणून काम केलं. मार्मिकमध्ये होतोच, लोकसत्तेत फ्रीलान्सर म्हणून काम केलं. आणि मग सामना आला. मग सामनामध्ये व्यंगचित्र सुरू झाली माझी. खूप आनंदाचा मजेशीर काळ होता सगळा तो. हे सगळं मी आता तुम्हाला सगळं उभं करण्यासाठी, सांगण्यासाठी, एवढ्यासाठीच मला आज माझ्या मनात विचार आला या गोष्टींचा. ह्या सगळ्या गोष्टींची सुरुवात केली माझ्या आजोबांनी, प्रबोधनकार ठाकरेंनी. त्याच्यानंतर मग माननीय बाळासाहेब, माझे वडील श्रीकांत ठाकरे, मग आम्ही सर्व. आणि ज्या दादर माहीम प्रभादेवी मतदारसंघामध्ये मार्मिकची सुरुवात झाली, शिवसेनेची सुरुवात झाली, सामनाची सुरुवात झाली, इतक्या लोकांना आजपर्यंत आमदार म्हणून सगळेजण निवडून गेले, निवडून आणले, सगळ्या गोष्टी झाल्या. मला असं आठवतं, मी 1995 साली ज्या निवडणुका 95 झाल्या, माझ्या महाराष्ट्रभर जवळपास 175 सभा झाल्या होत्या. अनेकांसाठी सभा झाल्या होत्या, त्यातल्या एकासाठी इथे पण झाली होती.
आणि हा सगळा ठाकरेंचा आमचा सगळा प्रवास, या सगळ्या गोष्टींचं जी मूळ भूमी जी आहे ती दादर प्रभादेवी माहीम ही सगळी आहे. आणि जे आजपर्यंत कधी घडलं नाही ते आज पहिल्यांदा घडतंय की आमच्या 3 पिढ्या या सगळ्या अख्ख्या या महाराष्ट्रासाठी लिहिण्यात, व्यंगचित्र करण्यात, समजवण्यात, प्रबोधन करण्यात सगळ्यामध्ये गेल्या. पण आज दादर माहीम मतदारसंघामध्ये, प्रभादेवी मतदारसंघामध्ये आज पहिल्यांदा एक ठाकरे उभा राहतोय. आज अमित साठेची माझी ही एकच सभा आहे. प्रत्येकासाठी मी सभा देतोय, प्रत्येकासाठी. पण हा सगळा अख्खा इतिहास मी जेव्हा बघतो, विचार करतो, आणि त्याच्यानंतर 2006ला मी शिवसेना पक्षातनं बाहेर पडलो. मी त्यावेळेला म्हटलं होतं, मी बाहेर पडताना म्हटलं होतं, माझा वाद माझ्या विठ्ठलाशी नाही आहे, तो त्याच्या आजूबाजूच्या बडव्यांशी आहे. जेवढे अनेक जण जे शिवसेनेतनं बाहेर पडले, मला आठवत आहे आजही की ज्या वेळेला हे सगळी गोष्ट सुरू होती त्यावेळेला माझ्याकडे जवळपास 37-38 आमदार आले होते माझ्याकडे घरी. 7-8 खासदार होते माझ्याकडे घरी आलेले. आणि सगळेजण सांगत होते की आपण निघूया, आपण उठूया आणि आपण जाऊया दुसऱ्या पक्षामध्ये, सत्तेमध्ये जाऊया. मी म्हटलं माझा वाद बाकीच्यांशी आहे, माझा वाद बाळासाहेबांशी नाही आहे. अनेक लोक शिवसेना सोडून गेले. मी माननीय बाळासाहेबांना सांगून बाहेर पडलेला माणूस आहे की मला ही गोष्ट पटत नाही, माझी घुसपट होते, मला इथे थांबता येणार नाही. मला तो दिवसही आजही आठवते मला की मी जेव्हा त्यांना सांगितलं, त्यांच्या लक्षात आलं की हा आता नाही थांबणार, त्यावेळेला त्यांनी असे मला हात केले होते, मला शेवटची मिठी मारली आणि मला म्हणाले जा. माझ्याकडे आलेले आमदार, माझ्याकडे आलेले खासदार, मला तो पक्ष फोडून कुठची गोष्ट करायची नव्हती. जर माझ्यात जर समजा ताकद असेल, हिंमत असेल, मी माझा स्वतःचा पक्ष निर्माण करीन आणि त्याच्यातनं पुढची मी वाटचाल करीन. त्याच्यामुळे मी दगा देऊन, धोका देऊन मी बाहेर नाही पडलो. तुम्हाला आठवत असेल, ज्यावेळेला उद्धव आजारी पडला त्यावेळेला पहिल्यांदा गाडी घेऊन मी स्वतः गेलो होतो तिथे. मी अलिबागला होतो म्हणून बाळासाहेबांचा मला फोन आला, अरे तुला कळलं का असं असं झालंय. म्हटलं हो, मी निघालोय. म्हटलं मी परिवाराच्या आड कधी राजकारण येऊ दिलं नाही. इथे वरळीला देखील ज्यावेळेला आदित्य ज्यावेळेला उभा होता, गेल्या वेळेला 37-38 हजार मतं आहेत तिकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची. पण म्हटलं आमच्या कुटुंबातला पहिला एक माणूस उभा राहतोय, मी तिथे उमेदवार टाकणार नाही. आणि हे माझ्या मनातनं आलेली गोष्ट होती ती. काय मी कोणाला फोन नाही केला की मी टाकत नाहीये, पुढच्या वेळेला मला सांभाळून घ्या. असल्या फालतू भिका नाही मी मागत. माझ्याकडनं जेवढ्या चांगुलपणातनं जेवढ्या गोष्टी होतील तेवढ्या मी केल्या. आज अमित उभा राहत असताना देखील मी भिका नाही मागणार. मी या सगळ्या लोकांना सांगितलं होतं, म्हटलं तुम्हाला मी गेल्या लोकसभेला म्हटलं मी तुम्हाला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यावेळेला माझ्या मनात देखील नव्हतं अमित निवडणुकीला उभा राहील.
माझ्या मनात देखील नव्हतं. माझ्या काय त्याच्या पण मनात नसेल. त्याच्यामुळे तो विषयच नव्हता. पण ज्या वेळेला मी त्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर, मी बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर, मी त्याला फक्त एवढंच गोष्ट सांगितली, चांगुलपणातनं, गुड जेस्चरमधनं, चांगल्या पद्धतीने जर समजा होणार असेल तर करा, नाहीतर नका करू. पण आम्ही उभा आहे म्हणून तुम्ही तुमचे उमेदवार मागे घ्या, बिगे घ्या. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही करा, नाहीतर नका करू. जे समोर येतील त्यांच्याशी लढू, निवडून नक्की आणणार. आणि खरंच सांगतोय, तुम्ही जर त्याची प्रोसेस सगळी बघितली असती, त्या सगळ्या गोष्टीचं बघितल्या असतं, तुमच्या लक्षात आलं असतं. एक नेत्यांची आणि सरचिटणीसांची बैठक झाली आणि बैठकीमध्ये सगळ्यांचं काहीतरी झालं. आमच्या बाळा नांदगावकर बोलले की सगळ्यांनी कोण कोण निवडणुकीला उभे राहणार आहेत. आणि मग त्याच्यामधनं अमित बोलला की नाही, प्रत्येक नेत्याने उभं राहिलं पाहिजे, प्रत्येकाने निवडणुकीला उभं राहिलं पाहिजे. उद्या जर पक्षाने आदेश दिला तर मी पण उभं राहीन, अशी एक बातमी येऊन गेली. मी फारसं लक्ष दिलं नाही त्याच्याकडे, म्हटलं येऊन गेली बातमी. नंतर आमची जेव्हा नेत्यांची आणि सरचिटणीसांची बैठक झाली त्यावेळेला 1-2 जण म्हणाले अमितला भांडूपपंत आपण उभं करूया. तेव्हा जरा थोड्याशा माझ्या अँटेनावरती आल्या. म्हटलं हे काहीतरी वेगळं दिसतंय. मग दुसऱ्या दिवशी मी आणि शर्मिला आम्ही त्याला घेऊन बसलो. म्हटलं हे जे बातम्या ज्या माझ्या कानावरती येतात त्या खऱ्या आहेत? तुला निवडणुकीला उभं राहायचं? त्याने मला सांगितलं तू म्हणत असशील तर मी उभं राहीन, माझी इच्छा आहे उभं राहायची, पण तू समजा म्हणणार असेल की नाही उभं राहायचं, मी नाही उभं राहणार. एक बैठक नाही झाली, दुसरी झाली, तिसरी झाली. मग माझ्या असं लक्षात आलं की नाही, त्याची इच्छा आहे, त्याला निवडणूक लढवायची. आमच्या वडिलांनी, मला बाळासाहेबांनी, आमच्या वडिलांनी कधी आमच्यावरती कुठची गोष्ट करा किंवा कुठची गोष्ट करू नका असं कधी आजपर्यंत आम्हाला सांगितलं नाही. मीही माझ्या मुलांना सांगत नाही. त्याच्यामुळे त्यांना जर समजा वाटत असेल की निवडणुकीला उभं राहायचं, राहावं. मला कधीच वाटत नाही. मी ज्या मुशीतनं घडलो, मी ज्या गोष्टीतनं आलो वरती, त्यातनं मला कधी वाटतच नाही. म्हणजे मी काल परवाकडेच मी माझ्या एका सभेमध्ये मी एक उदाहरण दिलं. मी लहान होतो त्यावेळेला, साधारणपणे 74 सालची गोष्ट असेल. आणि बांद्र्याला आमच्याकडे मातोश्रीला आमचे एक गाडी चालक होते, वाहन चालक माने नावाचे. ते त्यादिवशी आले नव्हते, संध्याकाळची वेळ. आणि त्यावेळेला शिवसेना भवन वगैरे असं काही नव्हतं. त्यावेळेला इथे एक तुळशीबाई रोडला ते झारापकरचं दुकान आहे, त्याच्या बाजूला एक इमारत होती ब्ल्यू पर्ल नावाची. तिथे पहिल्या मजल्यावरती का दुसऱ्या, पहिलाच मला असं वाटतं पहिल्या मजल्यावरती एक छोटी एवढीशी एक रूम होती. ते शिवसेनेचं ऑफिस होतं. आणि बाळासाहेब तिकडे कार्यालयामध्ये निघाले होते. संध्याकाळची वेळ. बाळासाहेब, मी आणि अजून एक कोण मला असं वाटतं आमचे ते वरळीकर होते आणि तो आमचा दिना सावंत का कोणी होता का अजून कुठे होता आता लक्षात नाही माझ्या. इतक्यात त्यावेळेचे महापौर सुधीरभाऊ जोशी, इथे जे जुने जाणते जे लोक आहेत त्यांना कल्पना असेल की पूर्वीच्या जुन्या महापौरांच्या गाड्या काय असायच्या. इम्पाला गाडी होती, इम्पाला मोठी अमेरिकन गाडी, ती लाल दिव्याची. आणि तेवढ्यात सुधीर भाऊ आले. भाऊ आल्यावरती भाऊ म्हणाले की बाळासाहेब जरा मला 2 मिनिटं बोलायचं. मग दोघे परत आतमध्ये गेले थोड्या आणि परत बाहेर आले. आणि भाऊनी विचारलं सुधीर भाऊनी की कुठे चाललात? ते म्हणाले नाही आपल्या कार्यालयात चाललो. म्हणजे बसा ना मी सोडतो. नाही ते म्हणे ते तुमचे दिवे तुमच्यापाशी राहू देत, मी नाही त्या दिव्याच्या गाडीत बसणार. मी एवढासा होतो लहान, मी सगळं ते ऐकत होतो, बघत होतो. आणि मग आम्ही टॅक्सीमध्ये बसलो. बाळासाहेब बाजूला बसले, इथे मी मध्ये, बाजूला एक जण अजून आणि एक जण पुढे. आणि टॅक्सी सुरू झाली. या बांद्र्याच्या या ब्रिजवरती, तो रेल्वेचा ब्रिज आहे ना बांधलेला, त्याच्यावरती असताना टॅक्सी असताना त्याला सगळं मोकळं असायचं. तिथे टॅक्सी असताना मी एकदा मागे वळून बघितलं आणि माझ्या लक्षात आलं की एका टॅक्सीच्या मागे एक लाल दिवा येतोय. तो लाल दिवा ज्याच्यामुळे होता
ती व्यक्ती माझ्याबरोबर टॅक्सीत बसली होती. आता मला सांगा, हे चित्र ज्या मुलाने लहानपणी पाहिलं असेल त्याला खुर्चीबद्दलचा सोर्स असेल का? मला जरा सांगा. किंवा अशी काही गोष्ट माझ्या मनाला, त्याच्यामुळे मला नाही कधी वाटलं, पण जर समजा त्याला वाटलं असेल तर वाटू शकतं, मी अडवणार नाही. जसा आज अमित माझ्यासाठी इथे उभा आहे पक्षातर्फे, तसा माझा संदीप पण उभा आहे, तसे माझे इतर उमेदवार उभे आहेत. मला आज त्याच्या अमितच्या विरोधामध्ये जी माणसं उभी आहेत, मी आज सगळी अख्खी अंडीबिल्ली बाहेर काढू शकतो सगळ्यांची, पण मला त्या घाणीत हात नाही घालायचंय. माझ्यासाठी म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट माझ्यासाठी महाराष्ट्र आहे, मुंबई आहे, आणि जी मला घडवायची आहे, उभी करायची आहे, जे माझं स्वप्न आहे, त्याच्यासाठी मला अशी माणसं पाहिजे ज्यांच्या आतमध्ये एनर्जी आहे, ज्यांच्या पोटामध्ये एक आग आहे. तुमच्या हाकेला 24 तास ओ देणारी माणसं पाहिजेत मला. आणि मी तुम्हाला आत्ता सांगतो, अमित राज ठाकरे असं नाव जरी असलं तरी त्याला भेटायला तुम्हाला अपॉइंटमेंटची गरज लागणार नाही. मी त्यालाच नव्हे तर माझ्या सगळ्या उमेदवारांना मी सांगितलेलं आहे की तुमचा एक मोबाईल नंबर हा तुम्ही लोकांना दिलाच पाहिजेत, आणि त्या नंबरवरती तुम्ही नाही तर तुमचा माणूस, कोणतरी माणसं ही तिथे 24 तास अवेलेबल असली पाहिजेत. आज जो सगळा राजकारणाचा विचका झालेला आहे त्याच्यामध्ये नवीन विचारांचे, नवीन उमेदीचे, नवीन ताकदीचे, पोटात आग असलेली अशी माणसं तिकडे आतमध्ये विधानसभेमध्ये जाणं गरजेचं आहे. थकलेली, हुकलेली असली माणसं पाठवून काय होणार आहे? मला आज कल्पना आहे की मी इथे प्रभादेवीमध्ये आलोय, तुमची एक अपेक्षा असेल की मी समोर जे उमेदवार उभे आहेत त्यांच्याबद्दल काही बोलावं. मला नाही वाटत मी काही बोलावं. बोलण्यासारख्या खूप गोष्टी आहेत, खरंच खूप गोष्टी आहेत, पण जो कोणाचाच नाही राहिला त्याच्याबद्दल काय आपण बोलायचं? माननीय बाळासाहेब हयात असताना ही व्यक्ती काँग्रेसमध्ये गेली, काँग्रेसमधनं आमदारकीला उभी राहिली, मग काँग्रेसमधनं आमदारकीला पडली, मग पुन्हा परत शिवसेनेमध्ये आली, मग पुन्हा परत निवडणूक लढवली, मग पुन्हा एकनाथ शिंदेचं बंड झाल्यावरती पेट्रोल पंपावरती एकनाथ शिंदेला शिव्या दिल्या आणि संध्याकाळी एकनाथ शिंदेबरोबर जाऊन बसले. कोण ही माणसं? व्यक्ती म्हणून ज्यांच्यावरती विश्वास ठेवता येत नाही, हे आपले आहेत का नाही आहेत? त्यांच्याबद्दल आपण काय आणि किती बोलणार? आणि याच व्यक्तीबरोबर दुसरे जे उमेदवार उभे आहेत ते पण त्याच वेळेला बाळासाहेब हयात असताना शिवसेनेत बाहेर पडून काँग्रेसच्या तिकिटावरती नगरसेवक पदाला उभे होते. जगाची मी सांगितलं ना तुम्हाला, शिवसेनेत मी बाहेर पडलो, पण बाळासाहेबांना सांगून बाहेर पडलो. मी कुठच्या राजकीय पक्षामध्ये नाही गेलो, कारण मनामध्ये माझ्या फक्त एकच गोष्ट होती, बाळासाहेब ठाकरे सोडून मी कोणाच्याही हाताखाली काम नाही करू शकत. आणि म्हणून आपल्या समोर जो आलोय, माझं महाराष्ट्राबद्दलचं स्वप्न आहे, मला वेगळा घडवायचा आहे. मी ज्यावेळेला पक्ष स्थापना ज्यावेळेला मी केली 2006 साली, त्यावेळेला माझ्या भाषणामध्ये मी सांगितलं होतं की जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र माझ्या हातून घडावा, एवढीच फक्त माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे. आणि खरंच मी जे स्वप्न पाहतोय ते काय खुर्चीसाठीचं स्वप्न नाही आहे. मी जे पाहतोय, जे जगात मी पाहिलंय ते मला महाराष्ट्रात आणायचंय. माझ्या तरुणांमध्ये, माझ्या महाराष्ट्रातल्या तरुणींमध्ये कोणती कमतरता आहे? कोणतीच कमतरता नाही आहे, पण नवा विचार देणारी माणसं त्यांच्या आजूबाजूला नाही आहेत.
नवं स्वप्न दाखवणारी माणसं त्यांच्या आजूबाजूला नाही आहेत. आणि मला असं वाटतं की ती नवी स्वप्न आणि नव्या आशा घेऊन यापुढचा महाराष्ट्रामधला तरुण आणि तरुणी या पुढे आल्या पाहिजेत. अहो, महाराष्ट्र या महाराष्ट्र शिवरायांचा महाराष्ट्र आहे. ज्या महाराष्ट्राने या देशाला दिशा दिली आहे, नवा विचार दिलाय, तो विचार मांडण्यासाठी ज्या वेळेला औरंगजेब महाराष्ट्रामध्ये येतो, तो विचार काय असेल विचार करा. आणि या महाराष्ट्राने या हिंद प्रांतावरती जे राज्य केलं, त्याच्यानंतर आज हा महाराष्ट्र अशा विचित्र परिस्थितीमध्ये सापडलेला आहे की ज्याच्यावरती कोणाचा कोणावरती विश्वास बसत नाहीये. आपलेच लोक फंद फितुरी करतायत. आपल्याच लोकांवरती विश्वास ठेवता येत नाहीये. आणि म्हणून मी आपल्या समोर जो आलोय आज 2024च्या निवडणुकीला, हे नवीन उमेदीचे, नवीन विचारांचे, पोटात आग असलेली, तुमच्यासाठी काम करणारी अशी माणसं मी तुमच्या समोर आणतोय. आज आम्ही इथे संदीप, ही सगळी माणसं, आज सगळे उमेदवार माझे महाराष्ट्रामध्ये आज उभे आहेत. आज प्रभादेवीकरांच्या साक्षीने आपण सर्वांनी, आज अमितला, वरळीमधनं संदीपला आणि माझ्या महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे माझे उमेदवार उभे आहेत त्या माझ्या सर्व उमेदवारांना येत्या 20 तारखेला आपण रेल्वे इंजिन या निशाणीवरती बटन दाबून यांना प्रचंड 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 मताने विजयी करावं असं एक आवाहन करतो आणि आपल्या सर्वांची मी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या या मनसेमध्ये फुल मार्केट व्यापाऱ्यांचा प्रवेश झालेला आहे. त्यांच्या फलकाचं उद्घाटन करणार आहे आणि शाखेच्या वतीने स्वागत सुद्धा होणार आहे आपल्या 194 194च्या वतीने. सुरुवातीला 194 शाखेच्या वतीने शाखाध्यक्ष उमेश गावडे, राकेश उंबरकर, जयवंत किलेदार, परेश नार्वेकर, विवेक. आताच आपण राज ठाकरे यांची सभा लेखासाठी राज ठाकरे मैदानात उतरले होते आणि त्यांची सभा या ठिकाणी आत्ताच आपण पार पडलेली पाहिलीत, लाईव्ह पाहिलीत. तर राज ठाकरे यांच्या या भाषणासाठी किती गुण द्याल? 10 पैकी किती गुण द्याल? कृपया लगेच ताबडतोब तुमच्या कमेंट्स या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण तुम्हाला सर्व जनता पाहतीये, लाईव्ह पाहतीये, त्यामुळे तुमच्या कमेंट्स देखील अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे तुम्हाला विनंती आहे की राज ठाकरे यांच्या भाषणासाठी आत्ताचे त्यांनी अर्धा तास भाषण केलं, त्याला 10 पैकी किती गुण द्याल? अतिशय कमी शब्दात त्यांनी भाषण केलेलं आहे. इतर भाषण त्यांचे जवळपास पाऊण तास असतात, परंतु इथे का कमी शब्दात त्यांनी त्यांच्या भावना मांडल्या हे काही समजू शकलेले नाही आहे. परंतु राज ठाकरे यांच्या भाषणाला 10 पैकी किती गुण द्याल याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्सच्या माध्यमातून द्यायचं आहे. आणि या लाईव्ह प्रक्षेपणासाठी तुम्ही हजेरी लावलीत त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि आपण पाहू शकतो ही दृश्य मनसेचे उमेदवार या ठिकाणी दिसत आहेत आपल्याला दृश्यांच्या माध्यमातून. अमित ठाकरे माहीम विधानसभा मतदारसंघातून निवडून येतील का? कृपया तुमचं मत खाली कमेंट बॉक्सच्या माध्यमातून कमेंटमधून नक्की व्यक्त करावं. आणि मनसे प्रमुख श्री राज ठाकरे यांच्या जाहीर सभेचं लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहिलं. उद्या देखील त्यांच्या भरपूर अशा सभा होणार आहेत. पूर्ण आठवडा हा सभेंचाच असणार आहे. 18 तारखेपर्यंत 3 वाजेपर्यंत सर्व सभा पार पडणार आहेत आणि सर्व नेते मंडळींच्या सभेचं लाईव्ह प्रक्षेपण आपण व्हायरल इंडियाच्या माध्यमातून थेट पाहणार आहोत. आपण पाहू शकतोय बाल्कनीमधून देखील लहान मुलं राज ठाकरे यांना हातवारे करतात आहेत. आणि या सभेसाठी तुम्ही तुमचा वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. भेटूयात पुन्हा एकदा. तोपर्यंत पाहत रहा महाराष्ट्राचा मराठी मातीतला तुमचा हक्काचा चॅनल व्हायरल इंडिया. तुमच्या कमेंट्स जास्तीत जास्त या ठिकाणी प्रतिक्रिया तुमच्या नक्की नोंदवाव्यात अशी तुम्हाला विनंती आहे. राजपुत्रासाठी पहिली त्यांनी सभा घेतलेली ही सभा कशी वाटली, त्यांचे विचार आवडले का याबद्दल तुमचं मत कळवा. आणि त्यासोबत आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा.
जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.